पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा पूर्ण. पीडित 26 कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत. पाकिस्तानला धडा शिकवण्याची देशभरातून मागणी. पहलगाममधील हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग. संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या झिपलाईन प्रशिक्षकाची चौकशी तर व्हिडिओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार. सव्वीस राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. भारतीय आक्रमणाच्या शक्यतेनं पाकिस्तान बिथरला. इस्लामाबाद ते लाहोर दरम्यानचं हवाई क्षेत्र प्रवासी विमान वाहतुकीसाठी बंद. पाकच्या संरक्षण मंत्र्यांचे भीतीचे सूर. वैद्यकीय व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्यासाठी आज शेवटचा दिवस. केंद्र सरकारनं दिलेली अंतिम मुदत आज संपणार. आतापर्यंत 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला. धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला. वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट बोंबा. भारतच हल्ले घडवून आपल्या लोकांना मारतो असं म्हणत अकलेचे तारे तोडले तर ओवेसींनी आफ्रिदीची खिल्ली उडवली. राजस्थानच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा भीम पराक्रम. 35 चेंडूत वादळी शतक. वयानं सर्वात लहान पण सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मान मिळवला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.